नमस्कार. रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही लोक बोलतात की ड्रायव्हर ना कमी पगारात आता काम करतो, त्याला पगार मिळत नाही. त्याचं एक स्पष्टीकरण एकदम भारी आहे. त्याचं मी तुम्हाला ना उत्तम उदाहरण देतो. कसं माहित आहे का, कुठल्याही गोष्टीची मागणी जास्त असेल, म्हणजे एक साधंसं उदाहरण, कुठलंही पीक भरमसाठ आलं का नाही, भरमसाठ मार्केटमध्ये किंवा शेतीमध्ये बाजारामध्ये ते मुबलक आलं. उदाहरणार्थ कांदा असू द्या, टमाटा असू द्या, कुठलीही भाजी असू द्या, कुठल्याही प्रकारचं भरमसाठ आलं ना तर त्याचं मार्केट डाऊन होतं. का माहिती आहे का? कारण भरमसाठ आहे ना, त्याला भाव कमी करतो. भाव म्हणजे कोण करतं? दलाल लोक कमी करतात. शेतकऱ्याला तो तेवढा मालाचा भावच मिळत नाही. कळालं का? मग तसंच आता इथे झालेलं आहे. इतके ड्रायव्हर झालेत, ओला उबेर आलेत, टुरिस्टच्या गाड्या आलेत, अक्षरशः लाखो गाड्या ना, पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या आहेत ना, भरमसाठ आहेत. चांगल्या या गोष्टीमुळे काय झालंय, लोकांना रोजगार मिळालाय. म्हणजे ड्रायव्हर लोकांना. पूर्वी ड्रायव्हर लोक ना कोणची तयार व्हायचे, म्हणजे 35-40 वर्षामध्ये ना गाडी चालवणार कसं, म्हणजे शिकणार कुठे, हा प्रश्न उद्भवायचा. एक तर ट्रकवर खलाशीचं काम करावं लागायचं, किन्नरकीचं. विचार करा. तर तो गाडी कधी महिना 15 दिवसात देणार, आणि त्यावेळेला तो ड्रायव्हर बनायचा. आता मागणी जास्त आहे ड्रायव्हरची, त्यामुळं काय झालंय, मागणी जास्त असल्यामुळे त्याला पगार कमी देतात आता लोक. विचार करा ना तुम्ही, कारण मागणी जास्त आहे ना. जिथं मागणी जास्त आहे ना, तिथं त्या माणसाचा भाव कमी असतो. विचार, म्हणजे तसंच या गोष्टी येते. त्या कुठलाही माल घ्या बघा, त्याची मागणी जास्त असेल त्याचा रेट कमी असणार. का तर ते भरमसाठ मार्केटमध्ये आहे ना. मग तसंच आहे आता, कारण ड्रायव्हर एवढे झालेत की रोजगार मिळाला, पण त्याच्यामुळं काय झालं, त्याचा पगार कमी झाला. आज चांगल्या उच्च प्रतीच्या इकडे आहेत का, म्हणजे समजा नेपेन्स रोड आहे, लोखंडवाला आहे, जिकडे फिल्म ऍक्टर्स वगैरे राहतात, बिझनेसवुमन राहतात, तिथे काही ठिकाणी चांगल्या पगाराची अजून सुद्धा आहे नोकरी. पण तिथे ना थोडंसं त्या ड्रायव्हरला बघितल्यावरच ठेवतात, की त्याची अगोदर ट्रायल घेतली जाते. त्याचा बोलण्याचा सेन्स, कपडे घालण्याचा सेन्स, हे सगळं बघितलं जातं, मग त्याला कामावर ठेवतात. राहणीमान ते लोक इकडे बघतात, जे बिझनेस वगैरे करतात मोठमोठे नेपिन्स रोड ह्या साईडला, तिकडे अक्षरशः त्या ड्रायव्हरला बघून ठेवतात कामाला, की त्याचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची भाषा, दर्जा, त्या बोलण्याचा दर्जा कसा आहे, आणि त्याच्यावर त्या गोष्टी ठरवल्या जातात. तिकडे पगार पण बऱ्यापैकी आहे, कारण सगळ्या विदेशी गाड्या ते म्हणल्यानंतर पण आहेत नोकऱ्या अजून चांगल्या ठिकाणी पण. आणि आपले ड्रायव्हर भाऊ पण चांगल्या ठिकाणी चांगल्या उच्च प्रतीचे जॉब करतात. 35-40-50 हजार पर्यंत पगार आहे, राहणीमान चांगलं आहे, बोली भाषा चांगली आहे. पण व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल ना मार्केटमध्ये, तर त्याचा भाव कमी असतो. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.